माशाची भाजी या पद्धतीने कराल तर हॉटेलची भाजीसुद्धा विसरून जाल. एकदम चवदार आणि झणझणीत अशी माशांची भाजी आपण इथे केलेली आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी घेतलेले आहे खोबरं, कलमी, दगडी फूल, चक्री फूल, धने. आता हे सर्व आपण खमंग असं भाजून घेऊया आणि पलीकडं मी कांदा भाजायला ठेवलेला आहे. यामध्ये आपण आता थोडेसे काजू घालूया. यामुळे आपल्या भाजीची चव आणखीन चांगली होईल. मिक्सरमध्ये हे बारीक वाटून घेऊया पाणी टाकून. आता माशांना इथे मी हळद, मीठ आणि लिंबू लावून ठेवलेलं आहे. हे सर्व एकत्र करून आपण 10 मिनिटे याला असं झाकून ठेवणार आहोत. चांगलं आपण त्याला एकजीव करून घेणार आहोत, जेणेकरून हळद, मीठ आणि लिंबू सर्वीकडं पसरलं पाहिजे. आणि याला 10 मिनिट आपण झाकून घेऊया. तोपर्यंत आपण आपला मसाला दळून घेऊया. आणि फोडणीसाठी अद्रक, लसूण आणि जिरे मी 2 गाठे लसणाची घेतलेली आहे, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 1 चम्मच जिरे. हे चांगलं बारीक वाटून घेऊया. याने आपल्या भाजीला एक चांगला फ्लेवर येईल आणि स्वादसुद्धा खूप बेस्ट येईल. करून बघा. तयार आहे आपलं सर्व साहित्य. चला आपण आता माशेला फोडणी देऊया. हॉटेलपेक्षा ही खूप लज्जतदार अशी रस्सा भाजी होते ही. जरूर एकदा करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन नवीन रेसिपी ज्याही केल्या त्या तुम्हाला अगोदर दिसतील. 1 पळी तेल टाकत आहे मी. 3 माणसाची भाजी आहे ही. सर्वात अगोदर अद्रक, लसूण, जिरेची पेस्ट यामध्ये मी टाकून घेणार आहे. आणि त्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेणार आहे तेलामध्ये. त्यानंतर आपण जी ग्रेव्ही केलेली आहे मसाल्याची, ती ग्रेव्ही आपण ह्यामध्ये चांगली खरपूस अशी भाजून घेऊया. ही बघा, ही ग्रेव्ही ही चांगली अशी, म्हणजे त्याच्यातून तेल निघेपर्यंत आपण त्यामध्ये असं तळून घेऊया. गरम मसाला, तिखट, मीठ यामध्ये मी ॲड केलेलं आहे. आणि हे सर्व आता एकजीव करून चांगले बुडबुडे येईपर्यंत आपण त्याला परतूया. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया, अगदी 1 वाटी. आणि परत हे मिश्रण आपण चांगलं ढवळून घेऊया, जेणेकरून ते एकजीव होईल सर्व. आणि ह्यामध्ये आपण आता हे आपले मासे सर्व परतून घेऊया. चॅनल नवीन आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. सर्व मासे आपण त्या मसाल्यामध्ये परतून घेऊया, म्हणजे मीठ मसाला त्याच्यामध्ये चांगला असा मुरला गेला पाहिजे. 5 मिनिटानंतर आपण त्याच्यामध्ये परत आता आपल्याला हवं तेवढं पाणी टाकूया. इथे मी 3 माणसाची भाजी करत आहे, तर मी जवळपास याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तयार आहे आपली रेसिपी.